अगोदरचे आणि नंतरचे पाय तुम्ही बघू शकता. 20-30 वर्ष जुन्या टाचाला पडलेल्या भेगाही ठीक होतील. या घरगुती उपायाने एकही रुपया खर्च होत नाही. त्यासोबतच घरातीलच बेसिक काही वस्तूंचा वापर करायचा आहे. तुमची टाचदुखी असेल, गुडघेदुखी असेल, संधिवात असेल, ते देखील बरं होतं. एकदा करून बघा, खूपच चांगला रिझल्ट मिळतो. या लाईन कशा भरून आलेल्या आहेत तुमच्या लक्षात आलंच असेल याला बघून. एकही रुपया खर्च नाही. दररोज हे बघण्याची करण्याची गरज नाही आणि त्यासोबतच याचा फायदा तुम्हाला वर्षानुवर्ष मिळेल. अगदी कोणतीही समस्या असेल ती देखील दूर होते. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. फक्त पूर्ण रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ देखील पूर्ण बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर इथे मी घेतलेली आहेत वाळलेली कडुलिंबाची पानं. वाळलेली नसतील, फ्रेश ताजी कडुलिंबाची पानं घेतली तरी चालतं. अगदी तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. भरपूर अशी कडुलिंबाची पानं घेतली. मोजमाप असं काही नाही. वाटीभर कडुलिंबाची पानं घ्या. त्याला हाताने थोडंसं बारीक करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये टाकून चांगलं बारीक केलं तरी चालतं. अगदी तुमच्यानुसार. आणि तुमच्याकडे वाळलेली कडुलिंबाची पानं नसतील तर तुम्ही फ्रेश ओली पानं घ्यायची, स्वच्छ धुवून त्यावरती धूळ काढायची, कोरडी करायची ती पानं आणि त्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आणि त्याची अशी पेस्ट करायची. एवढंच की ती ओली पेस्ट होईल. ही कोरडं झालेलं आहे पावडर. तर अशा प्रकारे हे तयार करायचं आहे. आणि त्यानंतर आता कडुलिंबाची पानं जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे औषधीय वनस्पती आहे. भरपूर याचे फायदे आहेत. कोणतेही नुकसान नाही आणि 100% रिझल्ट मिळणारच. त्यासोबतच हा उपाय एवढा पॉवरफुल आहे ना की मी स्वतः अनुभवला आहे. तुम्ही पाहिले सुरुवातीचे ते पाय माझे अगोदरचे आणि नंतरचे किती जास्त फरक जाणवला. अगदी 2-3-4 पावलं चालले जात नव्हती. रक्त निघत होतं. खूपच त्रास होता आणि दिवसेंदिवस तो त्रास वाढत होता. पण या उपायाने ते ठीक झालेलं आहे. तर यासाठी आपल्याला यानंतर लागणार आहे अद्रक, आलं. आल्याचा एक तुकडा घ्यायचा सुपारी एवढा. त्याला बारीक ठेचून घ्यायचं. वाटलंच तर खिसणीने खिसून घ्या. खलबत्त्यामध्ये टाकून बारीक केलं तरी चालतं. तुमच्या सोयीनुसार जसं वाटेल तसं तुम्ही याला बारीक करू शकता. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लसूण. लसणाच्या अशा 10-12 पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि याला पण तुम्ही खिसून घेतलं तरी चालतं किंवा खलबत्त्यामध्ये ओबडधोबड थोडं ठिसून घेतलं तरी चालतं. अगदी तुमच्यानुसार. याला फक्त बारीक करायचं आहे. खूप जास्त अशी पेस्ट करायची गरज नाही. थोडंसं असं ओबडधोबडच याला कुटून बारीक याचं म्हणजे पेस्ट करायची आपल्याला. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर आता बघा आपण इथे अद्रक, लसूण याला थोडं ठेचून बारीक केलेलं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे कांदा. छोटा कांदा आहे म्हणून 2 छोटे कांदे घेतले आहेत. मोठा असेल तर एकच वापरला तरी चालतं किंवा कमी जास्त जरी घेतला तरी चालतो. यानंतर बघा आपल्याला इथे कांदा जो आहे ना तर खूप बारीक असा कट करून घेतला तरी चालतो किंवा तुम्ही इथे याला काय करू शकता म्हणजे आपला जो कांदा आहे त्याला खिसून घेऊ शकता किंवा जसं आपण खलबत्त्यामध्ये याला बारीक केलं ना बाकी इतर गोष्टीला तसं ठेचून बारीक केलं तरी चालतं. पण खिसणीने हे काम लवकर होतं त्यामुळे मी याला पटापट असं खिसून घेणार आहे. चांगली याची पेस्ट मिळते. एकाच वाटीमध्ये सर्व एकत्र करत आहे. वेगवेगळं केलं तरी चालतं आणि एकत्र केलं तरी चालतं. आता इथे जसं आता आपण कांदा वापरत आहोत, तुमच्याकडे वाळलेला कांदा असेल तर तो घेतला तरी चालतो आणि बाकी इतर गोष्टी जसं अद्रकचं पावडर आहे म्हणा किंवा तुमच्याकडे लसूण आहे तर तो वेगवेगळ्या प्रकारे जसं वाळलेल्या फोममध्ये, ओल्या फोममध्ये तुम्ही जसं तुमच्याकडे अवेलेबल असेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता बघा कांदाही मी इथे थोडासा असा बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर असं सगळं व्यवस्थित एकजीव करायचं, मिक्स करायचं आपल्याला. आणि इथे जे बेसिक गोष्टी लागणार आहे जसं की आता तुम्ही बघू शकता आपण घेतलेल्या यापैकी सर्व गोष्टी घरामध्ये सहज उपलब्ध असतात. वेगळा असा खर्च करण्याची तर आपल्याला अजिबातच गरज पडत नाही. यानंतर आपल्याला लागणार आहे कापूर. कापूर आपल्या पूजा घरामध्ये, देवघरामध्ये असतोच आणि कापूरनं तुमच्या कोणत्याही दुखण्यावरती तुम्ही जर योग्य पद्धतीने लावला ना, जसं गुडघेदुखी म्हणा किंवा टाचदुखी, पायदुखी, त्यासाठी तुम्हाला खूप चांगला आराम मिळू शकतो. कापूर असा 2-3 वड्या बारीक आहेत ना त्याला चांगलं पावडर करून घ्यायचं आणि ते पावडर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. मी अगोदरच पावडर करून ठेवलं होतं कापूरचं, ते यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आता चांगलं व्यवस्थित याला आपण मिक्स करून घेऊयात. आता यानंतर आपल्याला 2 चिमूटभर एवढी अशी हळद घ्यायची आहे किंवा एक छोटा अर्धा चमचा हळद घेतली तरी चालतं आणि हळद टाकूनही आपण याला व्यवस्थित मिक्स करूयात. आता यामध्ये आपण टाकणार आहोत ओवा. ओवा जो आहे ना तो साधारण 1 चमचाभर घ्यायचा आहे. तो यामध्ये टाकून चांगला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे. यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट महत्त्वाची लागणार आहे ते म्हणजे की तेल. तेल इथे बघा तुम्ही 2-3 प्रकारचे तेल वापरू शकता. एक तर एरंडीचं वापरलं तरी चालतं, मोहरीचं वापरलं तरी चालतं किंवा जसं कोकोनट ऑइल पण चालतं. पण कोकोनट ऑइल कसं थंड असतं त्यामुळे तेवढं परिणामकारक नसतं. जसं आता कोकोनट ऑइल ऐवजी तुम्ही जर एरंडीचं तेल वापरलं, मोहरीचं तेल वापरलं तर ते त्याची तासीर गरम असते तर त्यामुळे त्याचा लवकर फायदा होतो.
आता जसं की तुम्ही बघू शकता इथे मी तेल घेतलेलं आहे. अगोदरच 1 वाटी तेल घेतलेलं आहे. म्हणजे छोटी वाटी होती तर एका छोट्या वाटीने एक तेल घेतलेलं आहे. साधारण अर्धी वाटी मोठी रेग्युलरची जर वाटी घेतली तर अर्धा वाटी तेल घेतलेलं एरंडीचं. ते मी एका तव्यामध्ये टाकलं. कढई, पॅन असं काही घेऊ शकता. तेल थोडं गरम अगोदर करून घेतलं. गरम तेलामध्ये ही पेस्ट टाकली जी आपण तयार केलेली आहे. सर्व गोष्टी एकत्रित करून. पेस्ट आपल्याला खूप जाळायची नाही, करपवायची नाही, काळी करायची नाही, लाल करायची नाही. फक्त यामध्ये शिजवून घ्यायचं आहे, गरम करायचं आहे. आता किती गरम करायचं तर यामधील थोडेसे बबल्स जे आहेत ते कमी झाले पाहिजेत. म्हणजे हे थोडंसं हलकंसं म्हणजे याचा जो मॉइश्चर आहे, या पेस्टचा जो ओलावा आहे, म्हणजे जसं कांदा किंवा लसूण अद्रक टाकलं तर त्याचा जो ओलावा आहे तो पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. एवढंच फक्त याला गरम करायचं. आणि त्यानंतर ना जसं आता हे ओली जर तुम्ही इथे म्हणजे पेस्ट वापरली, म्हणजे आपले कडुलिंबाची पानं जर ओले असतील तर याला बनवायला थोडासा वेळ लागू शकतो, बाकी काहीच नाही. त्यानंतर याला आपल्याला असं वाटीमध्ये काढायचं आहे. मी डायरेक्ट याला गाळूनच घेत आहे, म्हणजे परत परत वाट्या इकडे तिकडे करायला नको. गाळणी ठेवून त्यामध्ये खाली वाटी ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे तेल मी काढून घेतलेलं आहे. आता भरपूर या पेस्टमध्ये अजून तेल असतं तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं दाबून पूर्ण हे तेल काढायचं आहे यामधील. आणि एक छोटी वाटी मी घेतली होतं तेल. जसं तुम्ही बघू शकता पूर्ण तेल आपल्याला मिळतं, अजिबात वाया जात नाही. आणि यामधील जी पेस्ट आहे तीही आपण फेकून देणार नाहीत. थोडंफार तेल त्यामध्ये राहिला असेल तर ते देखील आपण पुरेपूर परत वापरू शकतो. याला वापरायचं कसं काय सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर बघा इथे ना पेस्ट जी आहे ती परत मी वाटीमध्ये घेतलेली आहे. म्हणजे याला कसं वापरायचं बघू. आणि ही पेस्ट असं नाही की एकदा वापरली फेकून द्यायची, भरपूर दिवस तुम्ही याला वापरू शकता. प्रत्येक वेळेस थोडंसं कोमट करून गरम करून याला वापरू शकता. आणि हे तेल जे तयार केलेलं आहे कडुलिंबाचं तेल म्हणा, इतर इन्ग्रेडियंट टाकून, तर ते तेल आपल्याला आपल्या संधिदुखी म्हणा, जसं आपल्याला गुडघेदुखीचा त्रास आहे, पायदुखी, टाचदुखी किंवा खांदेदुखी, तर त्यासाठी तुम्ही या तेलाने मालिश करू शकता. अगदी सॉफ्ट हाताने मालिश केली ना तरी खूपच चांगला आराम मिळतो. वेगळं असं महागडं तेल कोणतं वापरायची गरज पडत नाही. आणि फक्त असं नाही की दुखण्यावर लावा. तुमच्या टाचाला भेगा पडल्यात ना तर स्वच्छ टाचा अगोदर धुवून घ्यायच्या आणि हे तेल थोडंसं लावायचं. खूप चांगला आराम मिळतो रात्री झोपण्या अगोदर. आणि त्यावरती सॉक्स घाला, पॉलिथिन घाला किंवा कपड्याने बांधा, म्हणजे तेल कपड्याला लागणार नाही. बाकी त्यानंतर ना एक पान घेतलेलं आहे. तुमच्याकडे एरंडीचं पान असेल तर ते वापरलं तर अजूनच चांगलं. माझ्याकडे सध्या नव्हतं म्हणून मी हे साधं असं घरातलं एक पान घेतलेलं आहे. त्या पानावरती पेस्ट टाकली. अजून पेस्ट गरम आहे, जेवढी सहन होते त्वचेला तेवढं गरम करूनच पेस्टला वापरायचं आहे. थंड करून काय वापरलं तर फायदा होत नाही. त्यानंतर ना आपल्या जसं आता टाचाला भेगा आहे तर टाचावरती कसं लावायचं तर अशा प्रकारे लावायचं. किंवा इथे ना कणकेची म्हणजे गोळा थोडासा पसरवून तुम्ही ही पेस्ट टाकून पायावरती असं बांधू शकता. किंवा एरंडीचं पान घेतलं तरी चालतं अशा प्रकारे. आणि याला ना व्यवस्थित असं कपड्याने गच्च बांधायचं. या अगोदर पाय स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे, कारण की टाचाला जेव्हा भेगा असतात त्यामध्ये धूळ साचलेली असते, इन्फेक्शन झालेलं असतं. कोमट पाणी करा, त्यामध्ये मीठ, लिंबू, खायचा सोडा टाकून 10 मिनिट पाय ठेवून बसा. पाय डिसइन्फेक्ट होतील. त्यानंतर त्याला लावा. तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. खूपच चांगला फायदा मिळतो. ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. 20-25 मिनिट ठेवायचं असेल ठेवू शकता, रात्रभर ठेवायचं असेल ठेवू शकता. खूपच जास्त फायदा मिळेल. ट्राय करून बघा, सर्व समस्या दूर होतील. धन्यवाद.